नमस्कार माझ्या प्रिय भक्तांनो. विठ्ठल नामाचा गजर करत आज आपण एका अशा अलौकिक आणि चमत्कारिक विषयावर बोलणार आहोत, जो तुमच्या आयुष्यातील अंधार कायमचा दूर करू शकतो. ऑगस्ट 2026 हा महिना आपल्या सर्वांसाठी अतिशय भाग्यवान आणि पवित्र महिना ठरणार आहे. कारण या महिन्यात येत आहे परम पावन दुःख निवारक अशी कामिका एकादशी. जेव्हा माणसाच्या आयुष्यात गरिबीचा फेरा येतो, दारिद्र्याचे ढग दाटून येतात आणि चारही बाजूनी संकटे घेरतात, तेव्हा माणसाचा स्वतःवरचा विश्वास उडू लागतो. पण घाबरू नका, कारण आपल्या शास्त्रात, आपल्या पुराणात प्रत्येक समस्येवर एक रामबाण उपाय सांगितलेला आहे. आजच्या या विशेष भागात मी तुम्हाला कामिका एकादशी दिवशी करायचा असा एक गुप्त आणि महाशक्तिशाली उपाय सांगणार आहे, जो तुमच्या घरातील गरिबी, दारिद्र्य आणि पैशांची चणचण मुळापासून उपटून टाकेल. हा उपाय इतका प्रभावी आहे की जो कोणी हा उपाय श्रद्धेने करेल, त्याच्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू अखंड वास करतील. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ अत्यंत शांत चित्ताने, कोणताही भाग न चुकवता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या आयुष्याचे कल्याण नक्की करून घ्या. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, कामिका एकादशी ही साधीसुधी एकादशी तर नाहीच. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी ही एकादशी सर्व मनोकामना पूर्ण करणारी मानली जाते. असे म्हणतात की या दिवशी विष्णूचरणी लीन होणाऱ्या भक्तांचे सर्व पाप जळून खाक होते आणि त्यांच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते. आता आपण ती दिव्य उपायाविषयी सविस्तर जाणून घेऊया, जो तुमच्या नशिबाचे कुलूप उघडू शकतो. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फार मोठ्या साहित्याची गरज नाही, कारण देवाला केवळ आणि केवळ तुमची खरी भक्ती हवी असते. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून, स्नान करून, इत्यादी कामातून निवृत्त होऊन स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. त्यानंतर आपल्या घरातील देवाऱ्यासमोर विठ्ठलाची किंवा बालकृष्णांची मूर्ती अथवा प्रतिमा स्थापित करावी. देवापुढे गाईच्या शुद्ध तुपाचा एक दिवा लावावा. ते तूप खाल्लेले नसावे, नवीन असावे आणि सुवासिक अगरबत्ती पेटवावी. आता या उपायाचा मुख्य भाग म्हणजे तुम्हाला एक पिवळे स्वच्छ कापड घ्यायचे आहे. त्या पिवळ्या कापडावर एक नारळ, त्यावर थोडे कुंकू आणि अक्षता व्हाव्यात. त्यात सोबत एक रुपयाचे नाणे आणि एक तुळशीचे पान ठेवावे. हे सर्व साहित्य एकत्र करून त्याची एक छोटीशी पोटली तयार करावी. ही पोटली भगवान विष्णूंच्या चरणी ठेवावी आणि डोळे बंद करून आपल्या घरातील गरिबी दूर करण्यासाठी देवाला आळवावे. यानंतर अत्यंत शांत बसून विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा. जर तुम्हाला पाठ करता येत नसेल तर मोबाईलवर तो मोठ्या आवाजात लावावा, जेणेकरून त्यांचे पवित्र सूर तुमच्या संपूर्ण घरात घुमतील. विष्णू सहस्त्रनामाच्या एका एका नामांमध्ये किती शक्ती आहे, जी ब्रह्मांड हलवू शकते. या नामांच्या घोषाने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा, अलक्ष्मी आणि दारिद्र्यतेचा प्रभाव कायमचा नष्ट होऊ लागतो आणि घरामध्ये सकारात्मकतेचा संचार होतो. दुपारच्या वेळी भगवंताला तुळशी पत्र ठेवून सात्विक भोग अर्पण करावा. संध्याकाळची वेळ ही या उपायाची सर्वात महत्त्वाची वेळ आहे. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तुमच्या घरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना मोहरीच्या तेलाचे किंवा तुपाचे दिवे लावावेत. असे केल्याने माता लक्ष्मीला तुमच्या घराचा मार्ग दिसतो आणि ती प्रसन्न होऊन तुमच्या घरात प्रवेश करते. यानंतर देवाऱ्यासमोर ठेवलेली ती पिवळी पोटली उचलून ती आपल्या कपाळाला लावावी आणि अत्यंत आदराने ती तुमच्या घरातील तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवून द्यावी. हा उपाय केवळ एक विधी नाही, तर हे भगवंताला दिलेले प्रेमाचे आमंत्रण आहे. जो मनुष्य या एकादशीला हा उपाय करतो, त्याच्या घरात कधीही पैशांची कमी पडत नाही. कर्जांचा डोंगर हळूहळू वितळू लागतो आणि व्यवसायात, नोकरीत अफाट प्रगती होऊ लागते. भक्तांनो, हा उपाय करताना मनात संशय किंवा शंका अजिबात ठेवू नका, कारण जिथे शंका असते तिथे भगवंताचा वास नसतो.
संपूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने जेव्हा तुम्ही विष्णू चरणी स्वतःला वाहून घेता, तेव्हा तुमचे दारिद्र्य नष्ट होण्यापासून विधाताही तुम्हाला रोखू शकत नाही. ऑगस्ट 2026 मधील ही कामिका एकादशी तुमच्या जीवनाला एक नवीन आणि नवी पहाट देणारी ठरेल. यात तीळ मात्र शंका नाही. जर तुम्हाला आजची ही माहिती, ही कथा आणि हा उपाय मनापासून आवडला असेल, तर विठ्ठलाच्या चरणी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही जीवनातील दुःख आणि गरिबी दूर होण्यास मदत होईल. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. तुमची भक्ती अशीच प्रचंड राहो, अखंड राहो. भगवंताची कृपा तुमच्यावर सदैव असो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भेटूया पुढच्या एका अशाच दिव्य आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा आपले चॅनेल. धन्यवाद. जय हरी विठ्ठल. माऊली समर्थ. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये अजून एकदा श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करून जावा.